तर आता ही गाडी आणि या गाडीवर लागलेले पोस्टर हे बघितल्यावर तर 100%च कळते की आम्ही लग्नाला चाललोय. हे लगीन पण लई लांब कोणाचं नव्हतं, आमच्या काकाच्या मुलगीचंच होतं. त्यात झालं असं की सगळ्या गाड्यांना पुढे पाठवत की नाही आमच्याच गाडीला उशीर झाला. त्यामुळे 120 ची स्पीड निघणे डायरेक्ट आम्ही चाललेलो मनराजरला. तेवढ्यात आम्हाला ही स्कॉर्पिओ दिसली बघा. आता ह्याच्यात कुठलं माळव आहे की नाही ते तुम्ही कमेंट करा. नंतर मग एकदाच आम्ही सगळेजण की नाही नवरदेवाच्या घरी येऊन पोहोचलेलं आणि इथं आल्याला की नाही नवरदेवाची पहिल्यांदा गाडी दिसली आणि लगीन पण की नाही तसं नवरदेवाच्या घरीच होतं. आणि मग नंतर आमच्या सगळ्यांची एंट्री की नाही लग्नाच्या मंडपात झाली. आता या लग्नात आल्यावर की नाही फॉलोअर्स पण तसं लय जण भेटलेले आहेत आणि त्या सर्वांनी मला एवढं प्रेम दिल्याबद्दल की नाही खरंच मी तुमचा मनापासून आभारी आहे. त्यानंतर मग लगेचच की नाही नवरा नवरीची पण लग्न मंडपात एंट्री झाली. तेवढ्यात मग लग्नातलं आपलं मेन काम असते ते म्हणजे तांदूळ टाकायचं, ते पण टाकून झालं. त्यानंतर मग आणि दुसरं मेन काम असते ते म्हणजे जेवण करायचं, ते पण झालं. आणि हे सगळं करून झाल्यावर की नाही आणि लय काय केलं पण त्याचा व्हिडिओच करू शकलो नाही. आणि मग नंतर हे सगळं लग्नाचा कार्यक्रम आवरून की नाही एकदाच घरी आलो आणि घरातनं सगळं आवरून देऊन की नाही आणि मळ्याकडे आलो. कारण आपल्या मळ्यात की नाही सैनिकांना बोललेलं आणि सैनिकांचं काम होतं ते म्हणजे सगळं शाळू की नाही खोडायचं होतं. त्यामुळे सगळ्यात पहिला की नाही मी असं शाळूतून टाकायला सातरून घेतलं. त्यात आणि इकडे ऊन एक लय पडलेलं तरी पण की नाही इकडे सैनिकांनी खोडायला चालू केलं आणि मी असं आणून टाकत होतो. मग आता हे असंच काम की नाही आमचं कधी 3:30-4 ला चालू झालं ते संपायला की नाही 6:30 वाजलेलं. हे सगळं झाल्यावर की नाही आता सैनिकांची पण सुट्टी झाली. शेवटी मग इथलं सगळं आवरून की नाही माझी पण एकदाची सुट्टी झाली.